तील अनधिकृत बारवर आता पोलिसांनी हातोडा चालवलाय। पुण्यातील एफसी रोडवरील अनेक बारवर आता धडक कारवाई करण्यात आली। अनेक बारवर तोडक कारवाई करण्यात आली। तसंच L3 पबवर देखील कारवाई करण्यात आली। पोलीस आणि पालिकेचं पथक L3 बारमध्ये गेले। बारच्या बांधकामाची तपासणी, अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात येते। अनेक हॉटेल चालकांनी अनधिकृत बांधकाम केले आणि त्यावर आता कारवाई केली जाते। फर्ग्युसन रोडवर रात्री उशिरापर्यंत ड्रग्स पार्टी रंगली होती। त्यानंतर आता महापालिका प्रशासनाला जाग आली आणि अनधिकृत बारवर आता पालिकेची धडक कारवाई आहे। L3 बारवर देखील पुन्हा कारवाई करण्यात आली। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या सोबत आहेत। नितीन, आता कुठे महापालिका प्रशासनाला जाग आलेल्या घटना घडल्यानंतर प्रशासन जागा होतं, काय सद्यस्थिती आहे? गिरीश, निश्चितपणे L3 बारवर महापालिकेने आज अतिक्रमण विरोधी कारवाई केली। बारच्या बाहेरील बांधकाम महापालिकेने पाडलं। त्याचबरोबर या बारला सील लावलेलं असताना महापालिकेने पोलिसांच्या मदतीनं आणि एक्साईज विभागाच्या मदतीनं बारच्या आतमध्ये जाऊन आतमधलं जे अनधिकृत बांधकाम केलेलं होतं ते पाडण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण पाहू शकतो। महापालिकेने ह्या बारच्या आतमध्ये देखील हातोडा चालवलेला आहे। ही कारवाई केल्यानंतर पुन्हा एकदा बार सील करण्यात आलेला होता। मात्र या घटनेनंतर पालिका ऍक्शन मोडमध्ये आले। पालिकेने या सर्वच अनधिकृत हॉटेल, रेस्टॉरंट, बार, पब त्याचबरोबर रूफटॉप हॉटेल जी आहेत त्यांच्यावरती कारवाईचा बुलडोझर चालवलेला आहे, कारवाईचा हातोडा चालवलेला आहे, ते आपण पाहू शकतो। महापालिकेची ही कारवाई आज एकूण 17 हॉटेलवर करण्यात आलेली होती आणि महापालिकेने यापुढे जाऊन या आधी ज्यांना नोटीस दिल्या होत्या पण त्यांनी अनधिकृत बांधकाम हटवलं नाही त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल केलेला आहे। L3 जो बार आहे त्याच्या मालकांवरती, या बारवरती देखील महापालिकेनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे। आपण बघतोय नितीन, आता पुण्यातील L3 बारवर पालिकेचा हातोडा पडलेला आहे। मात्र यानंतर आता उत्पादन शुल्क विभाग असेल किंवा महापालिका प्रशासन असेल, यापुढे आणखी काही कडक नजर ठेवली जाणार आहे का? निश्चितच गिरीश, आपण पाहतोय जशी ही महापालिकेने कारवाई केलेली आहे त्यानंतर महापालिकेने या पुढे जाऊन पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे। MRTP कायद्याच्या सेक्शन 52 नुसार या L3 बारचे मालक असतील, व्यवस्थापक असतील त्यांच्यावरती महापालिकेनं गुन्हा दाखल केलेला आहे। महापालिकेचं म्हणणं आहे की याआधी देखील त्यांना अनधिकृत बांधकाम याविषयी सूचना केलेली होती, नोटीस दिलेली होती, त्यानंतरही त्यांनी ते बांधकाम काढलं नाही, हटवलं नाही किंवा दुरुस्त केलं नाही। त्यामुळे महापालिकेनं ही पाडकाम किंवा अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या L3 बारच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशा स्वरूपाची महापालिकेची कारवाई सुरू राहणार आहे। मागील महिनाभरात महापालिकेनं पुणे शहरातल्या विविध भागात नितीन पाटणकर आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे महापालिकेच्या कारवाईची।